जे जनप्रतिनिधी आहेत ते कुठं स्टँड करतात या मुद्द्यावर. पण मग आता झालंय काय, म्हणजे CJPला विरोधी पक्षांचा फायदा झालाय का विरोधी पक्षांना CJPचा फायदा झालाय? मला वाटते की देशाला फायदा झालाय CJPमुळे, देशाच्या शिक्षण व्यवस्थेला फायदा झालेला आहे आणि सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे जेनझींना, ज्यांना डिसमिस करण्यात येत होतं, ज्यांना हिनवण्यात येत होतं, त्यांनी दाखवून दिलेलं आहे की जस्ट बिकॉज त्यांचा एक वे ऑफ कम्युनिकेशन वेगळा आहे, ते थोडे आउटस्पोकन आहे. आईवडील असो घरात किंवा शाळेत ऑथॉरिटीज असो, प्रिन्सिपल असो, ते आउटस्पोकन आहे आणि आउटस्पोकन असणं चांगलं गरजेचं आहे. एका डेमोक्रेसीमध्ये आउटस्पोकन समाज असला पाहिजे. या आंदोलनाचं एक सगळ्यात वेगळेपण हे होतं की CJPचा सरकॅझम, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आता असा आहे की तो या जनरेशनचा एकूण स्वभावाचा भाग आहे, ते असंच सुरू राहणार आहे. म्हणजे हा आला कुठून? म्हणजे अगदी तुझ्या पार्टीचं नाव ते तू कॉकरोच जनता पार्टी ठेवण्यापासून त्याची सुरुवात होते. सर, मी खूप वर्षांपासून ट्विटरवर पॉलिटिकल सटायर करायचो, खूप वर्षापासून करायचो मी, आणि त्यातलाच एक पॉलिटिकल सटायर होता कॉकरोच जनता पार्टी. आता फॉर्च्युनेटली ते थोडं जास्तच हिट झालं आणि त्याच्यामुळे ते मूवमेंट. तू आधीच केलं होतं? हा, पॉलिटिकल सटायर मी खूप दिवसांपासून करायचो. ना पण म्हणजे सूर्यकांत जस्टिस नाही, ते पहिल्यांदा केलं, त्यांच्यावर मी पहिल्यांदा केलं. हां, म्हणजे त्याच्यामध्ये तू ते कॉकरोच पहिल्यांदा यूज केलं मी, कारण की त्याच्या आधी मला काय माहिती होतं. सो त्यांचं ते कॉमेंट आलं, मग मी त्यावर तेच म्हणलं व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर. आणि जेव्हा मला दिसलं की खूप लोकांना आयडिया आवडली, मग म्हणलं लेट्स स्टार्ट अ कॉकरोच जनता पार्टी. त्याच्यात थोडं कॉकरोच जे CJIंनी वापरला शब्द जनता, कारण की एक जनता पार्टी आज देशात रूल करतीये, तर म्हणलं एक चांगलं एक पंचिंग अप जे असतं ना ते होऊन जाईल म्हणलं, आणि त्याच्यामुळे झालं. आणि येस सर, सटायर आणि ह्युमर आम्ही नेहमी यूज करणार आहे. आणि मला बरेचसे लोक म्हणतात जेनझीच्या भाषेबद्दल, जेनझी सिरियस जनरेशन नाही आहे, असं तसं खूप लोक बोलले. एवढ्या ब्रुटॅलिटी नंतर जे पोलिसांनी मारहाण केली, त्याच्यानंतर या जेनझींनी प्रत्युत्तर कसं दिलं? मीम्स बनवून, जोक केला, मजाक केली. दुसरं कोणी असं असतं ॲग्रेसिव्ह झाले असते, ॲग्रेसिव्ह नाही झाले, मीम्स वापरलेत. तुम्ही जर आमचे डोके फोडणार, आम्ही तुमच्यावर मीम्स बनवू. आय डोंट थिंक देर कॅन बी एनिथिंग मोर ब्युटिफुल दॅन दिस. पण याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन अशी झाली की इन्स्टाचं जे काही महत्त्व आहे ते फार लोकांना आणखीन जास्त प्रकर्षानं कळलं. आता तर असं झालं की म्हणजे पंतप्रधान मोदींनी पाठोपाठ त्याच्यावर येऊन रील्स बनवले, 4 रील्स, ते पण रात्री 11:30-12 वाजता झोपतही नाही साहेब आजकाल. तर मला सांग की तुझं ते रील्स बघून तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? पहिला रील, दुसरा रील, तिसरा रील, चौथा रील? मला वाटतं या जेनझीनी पंतप्रधान जे 12 वर्षापासून हिंदू मुसलमानचं राजकारण करत होते त्याच्यावरच बोलायचे. या जेनझीनी त्यांना भाग पाडले की तुम्ही शिक्षणावर बोला, तुम्ही त्यांच्यासोबत एंगेज करा आणि त्यांना जे मुद्दे पाहिजे त्याच्यावरच बोला. आणि ते आजपर्यंत कधी बोलले होते असं वेगळं एखादा व्हिडिओ टाकून? सो इट्स अ गुड थिंग. ते करतायत, चांगली गोष्ट करतायत, त्यांनाही कळलेलं आहे. आणि हेच झालं पाहिजे, डेमोक्रेसीमध्ये जे लोक बोलतायत त्याचं ॲक्नॉलेजमेंट झालं पाहिजे आणि ते लक्षात घेऊनच जे कोणी सरकारमध्ये बसलेले आहे त्यांनी निर्णय किंवा त्यांचं बिहेवियर चेंज केलं पाहिजे. या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि खास करून सत्ताधारी पक्षांनी CJPकडून काय शिकलं पाहिजे? तुम्ही जी यंगर जनरेशन आहे त्यांच्याशी एंगेज करा. आणि त्यांच्याशी एंगेज करताना आता मी पार्लमेंटमध्ये पाहिलं, काही लोक एंगेज करण्याचा अर्थ त्यांनी काय काढला? आम्ही फोमो शब्द वापरू, आम्ही क्लॉकेट शब्द वापरू, आम्ही ते वास्तव गुण, मलाही नाही माहिती ते शब्द. त्यांना असं वाटतं त्यांनी असे शब्द वापरले तर ते जेनझी सोबत कनेक्ट करतील. नरेंद्र मोदींना वाटते ते मित्रोच्या जागी फ्रेंड्स बोलले की लोक कनेक्ट करतील. तुम्ही या लोकांना एवढं डम समजतायत का की तुम्ही 1-2 शब्द त्यांच्यासारखे वापरले की ते तुमच्याकडे येतील? ते तेवढे डम नाही आहे. CJPचं उदाहरण घ्या. जेव्हा CJP सुरू केली तेव्हा मी जे 5 मुद्दे टाकले होते ते कोणते होते? त्याच्यात मी कुठंही असे कुच्चू पुच्चू, वास्तव गुनिया किंवा क्लॉकेट, फोमो असे शब्द वापरले नव्हते. तिथे मी जे मुद्दे मांडले होते ते होते की रिटायरमेंट नंतर कुठल्याही सुप्रीम कोर्टच्या जजला राज्यसभा सीट नाही भेटली पाहिजे. महिलांचं आरक्षण फक्त 33% नाही 50% झाले पाहिजे आणि सीट न वाढवता झाले पाहिजे. सीट ज्या 543 सीट आहे त्याच्यात का नाही देत तुम्ही? आणि जे आमदारांची खरीद फरोख्त होती ती थांबली पाहिजे. जर कोणी आमदार पार्टी बदलतो तो 20 वर्ष त्याला ऑफिसमध्ये जागा नाही भेटली पाहिजे. जे मीडियाचं आहे, मीडियाचं कॉर्पोरेटायझेशन थांबलं पाहिजे, इंडिपेंडेंट मीडिया असली पाहिजे. हे मुद्दे आम्ही मांडले होते आणि त्याच्यावर या जेनझीनी सपोर्ट केलेले आहे. तर जेव्हा तुम्हाला वाटते तुम्ही फोमो, क्लॉकेट, कुच्चू पुच्चू सारखे शब्द वापरून जेनझी तुमच्याकडे येतील किंवा मित्रोच्या जागी फ्रेंड म्हणून
रील बनवसाल इंस्टाग्रामवर रात्री 12 वाजता जनजी तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्या इंटेलेक्टचा अपमान करताय. ही पोरं खूप जास्त शिकलेली आणि मी तर म्हणा जेवढे बीजेपीची कॅबिनेट मिनिस्ट्री